महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे। गेल्या 15 दिवसांमध्ये उमेदवार, स्थानिक, राज्य आणि देश पातळीवरील नेते केलेली कामं, निवडून आल्यानंतर करणार असलेली कामं घेऊन लोकांसमोर गेले। पण मतदानाच्या आदल्या दिवशी मतं मिळवण्यासाठी त्यांच्यावर आमिष दाखवण्याची वेळ येणं ही लोकशाहीच्या उत्सवाची काळी बाजू म्हणावी लागेल। आज विरारमधील विवांत हॉटेलमध्ये पार्टी विथ डिफरन्स अशी ओळख असलेल्या भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हेच उमेदवार राजन नाईक यांच्यासोबत पैसे वाटपाचं काम करतायत असा आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांनी केला आणि संपूर्ण महाराष्ट्रभर खळबळ उडाली। त्यातही ठाकूर यांनी विनोद तावडे 5 कोटी रुपये घेऊन हॉटेलमध्ये आल्याची माहिती आपल्याला भाजपातीलच हितचिंतकांकडून आल्याचा गौप्यस्फोट केल्यानं भाजपची चांगलीच नाचक्की झाली। स्वतः विनोद तावडे, राजन नाईक यांच्यासह भाजपच्या प्रवक्त्यांकडून खुलासे करत पैसे वाटपाच्या आरोपाचं खंडन करण्यात येत असलं तरी राज्यभरातून याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटतायत। कोल्हापुरातील राजकीय पक्ष, संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य कोल्हापूरकरांनी या प्रकाराचा निषेध केलाय। महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव भारती पोवार यांनी या प्रकारामुळे महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेला चाललंय हे स्पष्ट होत असल्याचं सांगितलं। भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा चाललेला जनतेवरचा माज त्यामध्ये आता आलेला आहे। पैशाची पाकिटं वाटून जनतेला विकत घेण्याचा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा हा प्रयत्न बघून महाराष्ट्रातली लोकशाही कुठल्या दिशेला चाललेला आहे याचं मला आश्चर्य वाटलेलं आहे। अशा व्यक्तींना राजकारणामधून बाहेर ढकललं पाहिजे अशी माझी या निमित्तानं मागणी आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष RK पोवार, कार्याध्यक्ष अनिल घाटगे यांनी या प्रकाराचा निषेध केलाय। पण मतं विकत घेण्यासाठी शेवटच्या दिवशी तावडेने जो केलेला प्रकार तो अतिशय घाणेरडा आहे, निंदनीय आहे। त्याकरता कोल्हापूर शहर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं मी पक्षाचा एक अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी त्यांचं जाहीर निषेध करतो। अशा प्रवृत्तीला आपण बंधन घालून बंदीच केली पाहिजे। यांना यापूर्वी अनेक वेळा असे प्रकार घडवलेत, त्यावेळी काही दुर्लक्ष झालं, पण आता निश्चितच ज्यांनी याच्यावर पकडलेलं आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना योग्य ते कार्यवाही होणं गरजेचं आहे अशी मागणी कोल्हापूर शहर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मी या ठिकाणी मागणी करत आहे। हजारो कोटी रुपयाची माया यांनी जमवलेली आहे। पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा निर्माण करणारी माणसं एका बाजूला आहेत आणि समाज हित जपणारी माणसं एका बाजूला आहेत। त्यामुळे दूध कोणतं आणि पाणी कोणतं ही राजहंस पक्षाची भूमिका या ठिकाणी जनतेनंच आता या ठिकाणी बजावावी अशी भूमिका आता जनतेनं घ्यावी। या भाजप आणि महायुतीला या महाराष्ट्राची जनता आता चांगलंच उत्तर देईल असं आपचे शहराध्यक्ष उत्तम पाटील यांनी सांगितलं। विनोद तावडे त्यांना विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांनी जो आरोप केलेला आहे की त्यांच्याकडे पैसे सापडले आणि आपण सर्वांनी टीव्हीवर बघितलेला आहे, ज्या पद्धतीनं 2.5 वर्षापूर्वी 50 कोटी रुपये म्हणजे 50 खोके देऊन आमदार खासदार फोडण्याचं काम आणि पाप भारतीय जनता पार्टीनं केलं, तशाच पद्धतीचं काम ह्या उद्याच्या निवडणुकीसाठी ते करतायत। महाराष्ट्राची स्वाभिमानी जनतेचा स्वाभिमान विकत घेण्याचा तो प्रयत्न आहे, पण मला विश्वास आहे की महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता उद्याच्या त्या निवडणुकीमध्ये ह्या तावडीतून, भारतीय जनता पक्षाच्या आणि महायुतीच्या तावडीतून महाराष्ट्राला नक्की वाचवेल आणि महायुतीला पराभूत करेल। भाकपचे जिल्हा सचिव सतीशचंद्र कांबळे यांनी पैशाच्या जोरावर संविधान संपुष्टात आणण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप केला। विनोद तावडे आज पैसे वाटताना म्हणजे भारतीय जनता पक्ष पैसे वाटताना आज तावडीत सापडले आणि याच्यावरनं हे स्पष्ट दिसून येतं की यांना संविधानाक मंजूर नाही आहे, संविधानात्मक मार्ग मंजूर नाही आहेत, आदर्श आचारसंहिता मंजूर नाही आहेत। याच्यापूर्वी त्यांनी आमदारांना विकत घेतलेलं होतं, आता सर्वसामान्य जनतेला विकत घेऊन यांना पैशाच्या आधारावरती कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणुका जिंकायच्या आहेत। या देशाचं संविधान संपुष्टात आणायचं आहे आणि या देशामध्ये हुकुमशाही पद्धतीने कारभार करायचा आहे, हे याच्यावरनं आता पुराव्यासकट दिसून आलेलं आहे। याच्या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये देखील गुन्हे नोंद झालेले आहेत। काँग्रेसचे ऋषिकेश पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजू यादव यांनीही या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला।
भाजपचे महासचिव विनोद तावडे हे एका ठिकाणी पैसे वाटताना सापडले। याचा मी पहिल्यांदा जाहीर निषेध करतो की लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम भाजप आता सर्रास करते। म्हणजे सत्ता यांनी आमदार फोडून बनवले, आमदार विकत घेतले, त्यानंतर सत्ता बनवली, ह्या गोष्टी कमी का काय म्हणून आता सरळ सरळ दिवसा ढवळ्या पैशाचा आमिष दाखवून लोकशाहीची हत्या करायचं काम चालू आहे। उमेदवार फोडला त्यांनी, बवियाचा ठाकूर यांच्या पक्षाचा उमेदवारच फोडून आज त्यांनी सिद्ध केलं की आम्ही लोकशाही पायदळी तुडवणार आहोत। याला लोक जरूर उत्तर देतील। भाजपनं विशेषतः या महायुतीनं जो महाराष्ट्रात हा जो विनोद केलेला आहे या सगळ्या लोकशाहीचा, त्याची जनता नक्कीच याला उत्तर देईल। भारतीय जनता पार्टीचे नेते विनोद तावडे आज पैसे वाटताना सापडले। सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर हे समजलेलं आहे। माझं तर मत आहे निवडणूक आयोगाला की ह्यांचे ज्या ज्या ठिकाणी उमेदवार आहेत तिथे छापे मारा, 100% तुम्हाला पैसे मिळणार। म्हणजे ह्यांनी 2.5 वर्षात काही विकास केलेला नाही। दुसऱ्याचे पक्ष फोडायचे, पैसे द्यायचे, सत्ता आणायची, असं प्रत्येक देशामध्ये प्रत्येक राज्यात ह्यांनी केलेलं आहे। पण महाराष्ट्रातली सुज्ञ जनता ही ओळखून आहे। सर्वसामान्यांनी सुद्धा विरारमध्ये जे घडलं ते लोकशाहीसाठी घातक असल्याचं सांगितलंय। भाजपचे एका बड्या नेते पैसे वाटताना एका हॉटेलमध्ये सापडले, ही महाराष्ट्राला काळिमा फासणारी वास्तविक घटना आहे। कारण आजपर्यंत भाजपला स्वतः जीवावर सरकार स्थापन करता आलं नाही, म्हणून त्यांनी काय केलं तर पैशाच्या जीवावर आमदार फोडले आणि सरकार स्थापन केलं। व आज दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांना स्वतः जीवावर निवडून येता येत नाही, म्हणून पैशाच्या जीवावर लोकांना आमिष दाखवून त्यांनी निवडून यायचा प्रयत्न करत आहेत। पण हे आता लोक शहाणी झालेली आहेत, त्यांना समजायला लागलेलं आहे की कोण कसं आहे काय आहे। पैशाचा लोक, आपली महाराष्ट्राची जनता ही स्वाभिमानी जनता आहे, कोणीही पैशाच्या आमिषाला बळी पडणार नाही। विनोद तावडे यांनी मत विकत घेण्याचा जो प्रकार केलेला आहे त्याबद्दल आपले जे सामान्य उमेदवार आहेत त्यांना कुठे न्याय मिळेल, किंवा त्यांना हे जर असे पैशाने जर मत विकत घेत असतील तर जो नागरिकांसाठी घरात जाऊन जो लढणारा जो एक कार्यकर्ता आहे किंवा उमेदवार आहे त्याच्यासोबत हा अन्याय होतो हे बरोबर आहे आणि हे खरोखर चुकीचं आहे।